नमस्कार, कशा आहात? चला तर आज असे मस्त मटकीला मोड कसे आणायचे पाहिजे बरं का. मटकी पाहूनच दिसते ना किती छान मोड आलेले आहेत आणि हे एकाच दिवसात मोड येतात. 2-1 दिवस ठेवायची गरज पडत नाही आपल्याला. बघू शकता किती छान मोड आलेले आहेत आणि भाजीला मोड आले ना मटकीला तरच भाजी खायला छान लागते. मी इथे 1 वाटी मटकी घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी मूगही घेतलेले आहे. आपण 2 पद्धती पाहणार आहे. तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मटकी 1 वाटी, मूग 1 वाटी छान आपल्याला सगळं धुवून घ्यायचं आहे. ही गावरान मटकी आहे. गावरान मटकी खायला खूप छान लागते. एका भांड्यात काढून घ्यायची आणि छानपैकी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपल्याला इथे धुवून घ्यायचे आहे. खडे वगैरे पाहायचे, कारण कडधान्यांना सहज करून पावडर लावलेली असते ते भरपूर दिवस टिकावे म्हणून. तर आपल्याला इथे छान सगळं धुवून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. छान मी 2 ते 3 पाण्याने मटकी धुवून घेतली. त्याच पद्धतीने मूगही आपल्याला इथे धुवून घ्यायचे आहे आणि मटकी बुडेल इतकं पाणी आपल्याला दोन्हीमध्येही ठेवायचं आहे. सकाळी मी हे भिजत घातलेलं आहे. 4 ते 5 तासात भिजून जाते. उन्हाळा आहे त्याच्यामुळे लवकर भिजते. थंडी किंवा पावसाळ्यात जरासा टाईम लागतो, नाहीतर उन्हाळ्यामध्ये सहज. पण हे पद्धत तुम्ही उन्हाळा पावसाळ्यात केव्हाही करू शकता. बघू शकता संध्याकाळपर्यंत खूप छान आपले मटकी आणि मूग भिजलेले आहेत. त्यातलं पाणी आपल्याला एकदा परत काढून घ्यायचं आणि स्वच्छ आपल्याला मटकी आणि मूग धुवून घ्यायचे आहे. जी मटकी अशी कडक असते त्यातनं काढून टाकायची. एक चाळणी घेतलेली आहे मी, त्याच्यामध्ये मूग घालून घेतले आणि छान पाणी निथळून द्यायचं बरं का. मूग किंवा मटकी काही असेल त्याच्यातलं छान इथे पाणी निथळून द्यायचं. आणि मी इथे मूग जे आहेत एक काचेच्या बरणीमध्ये घालणार आहे. खूप छान मोड येतात बरं का. काचेची असो किंवा प्लॅस्टिकची घेतली तरी काहीच हरकत नाही आहे. तुम्ही ह्या पद्धतीनेही तुम्ही ट्राय करू शकता. मुगाला किंवा मटकीला किंवा हुलगेही असतात त्याला मोड आणण्यासाठी. मोड आलेले कडधान्य शरीरासाठी खूप छान असतात. लहान मुलांना दिले तरी काहीच हरकत नाही. एका दिवसात असे मोड येऊन जातात. आणि त्याच चाळणीमध्ये मी आहे ना मटकी पण घातलेली आहे, म्हणजे मटकीतलं पण पाणी ना खाली निथळलं जाणार आहे आपल्या. म्हणजे ना सगळं पाणी निथळलं जातं आणि छान मटकी एकदम कोरडी सुटसुटीत होते. आणि आपल्या मटकीला मोड यायलाही प्रोसेस खूप लवकर होते. त्याच्यामुळे इथे छान आपल्याला मटकीचं पाणी सगळं निथळून द्यायचं आहे. मटकीचं पाणी निथळायचं नाही तर तुम्ही ह्याही चाळणीमध्ये ठेवू शकता. मी अशी आपली चाळणी घेतलेली आहे. आपण वड्या वगैरे उकडतो ती, किंवा ही चाळणी, पुरणाची चाळणी, कोणतीही चाळणी असेल तरी घ्यायची. त्याच्यामध्ये मटकी छान अशी पसरून ठेवायची आहे आपल्याला. सगळी एकाच ठिकाणी नाही ठेवायची, छान पसरून ठेवायची. इथे आपल्याला मटकी बघू शकता. आणि मी एक ओला रुमाल केलेला आहे, खूप ओला नाही करायचा. मटकी झाकून ठेवायची छान. संध्याकाळी इथे ठेवायची, सकाळपर्यंत मटकीला खूप म्हणजे खूप छान मोड येतात. पण रुमाल जो आहे तो वरचा ओला करायचा. जर आपण एखाद्या रुमालात वगैरे मटकी ठेवतो तर सगळे मोड त्या रुमालालाच जातात. त्याच्यामुळे ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. मी सकाळी दुसऱ्या दिवशी हे मटकी काढलेली आहे, बघू शकता. वाटण की मोड आले नाही, किती छान. पाहत असल्याने असं वाटतं की अरे लगेच खावा. असे छान मोड आलेले आहेत मटकीला, बघूनच खूप छान वाटतं. एकदम छान सुटसुटीत मटकीला मोड आलेले आहेत. तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. खाली भरपूर पाणी निथळलेलं आहे मटकीमधलं. अशा पद्धतीने ना खूप झटपट होतात आणि आपले मोड जे आहेत तेही तुटत नाही. निम्मे फडक्याला जातात किंवा रुमालाला जातात. त्याच्यामुळं अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. खूप छान सोपी अशी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. अशाच पद्धतीने आपल्याला आपण जे
मुगाची भिजत घातली होती मटकी बरोबरच बरणीमध्ये, त्यालाही छान मोड आलेले आहेत. खूप मोड नाही आले बरणीमध्ये, पण आलेले आहेत बऱ्यापैकी. ते पण खूप छान मोड आलेले आहेत. तुम्ही ह्या दोन्हींपैकी कोणतीही एक पद्धत वापरू शकता. बघू शकता मुगाला पण छान असे मोड आलेले आहेत आपल्या. तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने केली तरी काहीच हरकत नाही आहे. छान सुटसुटीत असे मूग पण झालेले आहेत आपले. मूग आणि मटकी दोन्हीलाही खूप छान मोड आलेले आहेत. बघू शकता तुम्ही. खूप छान पण भाजी होते. उसळ म्हणा किंवा रस्सा भाजी म्हणा, खूप छान होते. आणि मोड आल्याशिवाय भाजी कुठलीही छान लागत नाही. मटकीला पाहू शकता खूप छान मोड आलेले आहेत. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.